तुम्हाला वाटतं का आणखी थोडा पैसा मिळाला की मी सुखी होईल, मोठं घर झालं की आनंद मिळेल, हे एक स्वप्न पूर्ण झालं की जीवन परिपूर्ण होईल? पण प्रत्येक सुख काही काळापुरतंच असतं. याच सत्याची जाणीव करून देताना समर्थांनी खालील श्लोक सांगितला आहे. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. समर्थ मनाला सांगतात, या संसारात मिळणारं प्रत्येक सुख हे तात्पुरतं आहे. आज जे आहे ते उद्या नसेल. धन, मान, सत्ता, कीर्ती यापैकी काहीही कायम राहत नाही. म्हणून या नाशवंत सुखातच मन अडकवू नको. जे बदलणार आहे त्यालाच जीवनाचं अंतिम ध्येय बनवलं तर शेवटी निराशाच पदरी पडेल. श्रीरामांचं स्मरण, सत्कर्म आणि समाधान हीच खरी शाश्वत संपत्ती आहे. आज लोक दिवस रात्र धावत आहेत, पैशामागे, प्रतिष्ठेमागे, लोकांच्या कौतुकामागे. पण जेव्हा ते मिळतं तेव्हा काही दिवसांनी पुन्हा नवीन इच्छा जन्म घेते. कारण बाहेरचं सुख कायमचं नसतं, मनातील समाधानच खरा आनंद आहे. आज स्वतःला विचारा, मी क्षणिक सुखामागे धावतोय की शाश्वत आनंद शोधतोय? समर्थांची शिकवण लक्षात ठेवा. क्षणिक सुखाचा मोह कमी करा, श्रीरामांचे स्मरण वाढवा, समाधानाने जीवन जगा. कारण संसारातील सुख क्षणिक आहे, पण ईश्वर भक्तीतला आनंद अमर्यादित आहे. जय जय रघुवीर समर्थ.